काल पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलंय आणि त्या वक्तव्यामुळे आता सगळीकडेच हडकंप माजलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? अशा पद्धतीचा काही निर्णय हा काँग्रेसचं सरकार असताना झाला होता? ते एका प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनी हे मांडलेलं आहे. इतकं बालिश विधान माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी करावं, माझी मान शर्मेने खाली जाते. त्यानंतर ते असे म्हटले की काँग्रेस जर सत्तेत आली किंवा इंडिया आघाडी सत्तेत आली तर प्रत्येक घरातल्या महिलांच्या दागिन्यांचं ऑडिट करेल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. ते ऑडिट ते दागिने घेऊन आतंकवाद्यांना देईल. आता काय झालं की पहिल्या टप्प्याचं मतदानाचे अंदाज त्यांना लागलेले आहेत. त्याचा पराभव त्यांना आता स्पष्ट दिसतोय आणि जेवढं राजकीय जेवढं धार्मिक ध्रुवीकरण त्यांना करता येईल तेवढं करायचा हा प्रयत्न चाललेला आहे. आता यामुळं इतकं हास्यास्पद विधान कुठला नागरिक किंवा कुठला मतदार ग्राह्य धरेल याच्याबद्दल मला शंका वाटते. पण त्यातून BJPमध्ये जे आणि विशेषतः प्रधानमंत्र्यांच्या लेवलला जे पॅनिक निर्माण झालेलं आहे ते स्पष्ट होतं. सर, पहिल्या टप्प्यातलं मतदान आटपलेलं आहे. आपला काय अंदाज आहे? 5 जागांवर मतदान पूर्ण झालेलं आहे. तिथला आढावा घेतला असेल काँग्रेस पक्षाने. कशा पद्धतीचं वातावरण दिसून येतं? असं आहे की काँग्रेसचे जे आमचे तिथले कार्यकर्ते आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत, त्याचं तर म्हणणं आहे की 5 जागांमध्ये काँग्रेसने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सुप्त लाट आहे. त्यामध्ये शेतकरी आहेत, त्यामध्ये बेरोजगार शिक्षित युवक आहेत, त्यामध्ये गृहिणी आहेत की त्यांना घर चालवता येत नाही. आणि एकंदरीत ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे, एका बाजूला निवडणूक रोखे आहेत तर लोकांना त्यातले बारकावे सहजासहजी कळत नाहीत, पण एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. कॅशलेस करप्शन झालेलं आहे. पॉलिटिकल करप्शन करता किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेण्याकरता, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याकरता किंवा ईडीच्या जाचातून सोडवण्याकरता ज्या प्रकारे कॅशलेस पैसे दिले गेलेले आहेत त्याचा सगळा पर्दाफाश सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. आणि त्यामुळे जगातला हा सिस्टमॅटिक केलेला सरकारचा केलेला स्कॅम आहे. हे लोकांना अगदी डिटेल कळले नाही तरी अंदाज आला की काहीतरी चुकीचं झालेलं आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं, मग शिवसेनेचं फूट असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट असेल, हे सरकार स्थापन झालं त्याला संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ॲक्टिव्ह आशीर्वादाने हे सगळं घडलं. हे काय कुठेतरी गल्लीबोळात घडलेली घटना मग हे काय फार मोठी लोकांच्या पोचले असं नाही आहे. त्यांच्या राजाश्रयामुळं, त्यांच्या परवानगीमुळं, त्यांच्या अप्रुव्हलमुळं आणि त्यांनी हे घडवायला सांगितल्यामुळं हे घडलेलं आहे. आणि त्यामुळे एका बाजूला आर्थिक भ्रष्टाचार आहे, दुसऱ्या बाजूला हा जो राजकीय नैतिक भ्रष्टाचार आहे तो अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र हा काही फितूर लोकांचा, विश्वासघातकी लोकांचा देश नाही आहे. आणि त्यामुळं जरी काही आमदार पळायले असले तर ज्या आमदारांना, ज्या मतदारांनी त्या आमदारांना निवडून आले ते कुठे गेलेले आहेत. त्यांना प्रचंड मोठा संताप आहे की आपण विश्वासाने यांना मतं दिली आणि त्यांनी मताचा सौदा केला. आणि त्यामुळं जेव्हा मतदान होतंय त्या ठिकाणी या सगळ्या गद्दार आमदारांना कळेल की तुम्ही लोकांना, मतदारांना गृहीत धरू शकत नाही, त्यांना पैशाने विकत घेऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मोदींच्या भ्रमिष्ठासारखे ते बोलायला लागले. सर, 25 तारखेला तुम्ही सांगलीला जाताय, तुम्ही आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते. महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितरित्या प्रचार केला जाणार आहे, विशेषतः सांगलीमध्ये? आता असं आहे की संबंध महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही नेते मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार दररोज करणार आहे. आमचे प्रचार उद्या मी सुरतला चाललो आहे, नंतर कराडला, सातारला काही कार्यक्रम आहेत. 25 तारखेला आम्ही आमची महाविकास आघाडीची प्रचार सभा आहे सकाळी 11 वाजता. विशाल पाटलांनी माघार घेतली नाही त्यामुळे साहजिकच आहे महाविकास आघाडीचा उमेदवार की काँग्रेसचे विशाल पाटील? बघा,
ही महाविकास आघाडीची सभा आहे, त्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नाही की कोणाला अपक्षाची कोणाची प्रचाराकरता मी चालू आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार का काँग्रेस पक्षाकडून? नो कमेंट. आता हा अधिकार आमचे प्रभारी आणि काँग्रेस अध्यक्षांचा आहे. सर, खरं तर पहिल्या टप्प्याचं मतदान आटपलेलं आहे, आता लवकरच दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुद्धा होणार आहे. परंतु मुंबईतल्या ज्या काँग्रेसच्या वाटायला आलेल्या ज्या जागा आहेत त्यांवर उमेदवार अजूनही फायनल होईल, नेमकं कुठे अडत आहे? मुंबईत शेवटच्या टप्प्यात निवडणूक आहे, त्यामुळे तिथे थोडा वेळ लागतो, ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटतं 1-2 दिवसात निर्णय होईल. परंतु सर, मुंबई उत्तरची जागा दिली आहे तुम्हाला, त्या जागेवरती काँग्रेसचा कोणताच नेता जो आहे तिथे मिळानच झालाय. ती ठाकरेंसोबत पुन्हा एक्सचेंज करण्याची सुद्धा काही, तुम्हाला जेव्हा जागा जाहीर होतील तेव्हा कळेल ना कोणाला कुठली जागा मिळाली, कोण उमेदवार आहे ते. पण ठाकरेंच्या सोबत अजून एक्सचेंजचे काही प्रस्ताव सुरू आहे का? मला काही कल्पना नाही. तुमच्या काही जबाबदारी? दुसरा असा प्रश्न आहे की अजितदादांनी म्हटलं होतं की शरद पवारांचा कुठेतरी डाव होता की शिवसेनेला बाजूला करायचं आणि भाजपसोबत जायचं. आता पवार म्हणाले का तो एक स्ट्रॅटेजीचा भाग होता आणि शिवसेनेसोबत आम्हाला जायचं होतं आणि तो यशस्वी झाला. हा प्रश्न तुम्ही त्या नेत्याने विचारला पाहिजे. त्याच्यावर माझं भाष्य करणं काही योग्य नाही. मी काही पॉलिटिकल कॉमेंटेटर म्हणून काही बोलणार नाही त्याच्यावर. सर, आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि या प्रवेशाच्या दरम्यान म्हणजे मुश्ताक जे आहेत अंतुले यांनी आज प्रवेश केलेला. या प्रवेशाच्या दरम्यान प्रफुल्ल पटेल जेव्हा भाषण करत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की काँग्रेस हा कधीच आघाडी पाळत नाही. ज्यावेळेला आमच्याकडे जास्त आमदार होते, ज्यावेळेला जास्तीत जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा निर्णय झाला असतानाही काँग्रेसनं जाणीवपूर्वक आमचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. त्यामुळे काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे, तो कधी आघाडी पाळत. आघाडी कधी विश्वासघातानं होत नाही. ते 2004चा संदर्भ देत असतील तर तो निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांनी मिळून घेतला होता. त्यामुळे प्रफुल्ल पटेलला विश्वासात घेतलं नसेल तर मला माहिती नाही. सर, याला जोडून असा एक प्रश्न आहे की प्रफुल्ल पटेलांनी असेही भाषणात म्हटलं की आम्ही 1999ला वेगळे झालो शरद पवारांसोबत, कारण की काँग्रेसमध्ये त्या प्रकारचं मानपान जे ते दिलं जात नव्हतं. जे दिल्लीत कनेक्शन आहे त्यांचंच मानपान व्हायचं, बाकी त्यांचं व्हायचं नाही. त्यामुळे आम्ही 1999ला वेगळं झालं, 2004ला पुन्हा एकत्र आलो, तेव्हाही तीच परिस्थिती झाली होती आणि 2019लाही तीच परिस्थिती झाली. त्यांनी का निर्णय घेतला तो ते सांगतील ना, मी ते कसं सांगणार काय? नाही, पण त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की आम्हाला मानपान दिलं. आता त्यांनी आरोप केले त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, तो विषय संपला तिथं. AR अंतुले, बॅरिस्टर अंतुले जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे जावई असणारे अंतुले, ते सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. काँग्रेसच्या काळात ते प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष वगैरे होते. याकडे कसं पाहतो? तो मुश्ताक अंतुलेंनी स्वतःचा त्यांनी निर्णय घेतला असेल तिथल्या राजकीय परिस्थितीवर त्याचं अवलोकन करून, तो त्यांचा निर्णय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.